ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात करणार प्रवेश। मौजे तोरणी ते भोसगे रस्ता निकृष्ट झाल्याची तक्रार। आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन। माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहेत। मंगळवारी अकलूज येथे मोहिते पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय कोंडी करण्यात येत असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले। बुधवारी रणजितसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत। रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे। मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। अक्कलकोट तालुक्यातील मौजे तोरणी ते भोसगे रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झाल्याची तक्रार भोसगेचे सरपंच सिद्धाराम हंदराळ व पोलीस पाटील महादेव बिराजदार यांनी केली आहे। मौजे तोरणी ते भोसगे हा रस्ता नवीन तयार करण्यात आला आहे, पण हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला आहे। तसेच हा रस्ता बनविताना मटेरियल सुद्धा निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहे। यामुळे सदरचा रस्ता उखडला आहे। जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे तोरणी ते भोसगे रस्ता हा निकृष्ट झाल्याची चर्चा आता भोसगे ग्रामस्थातून करण्यात येत आहे। या रस्त्याकडेला असणाऱ्या शेतकऱ्यांना छोटे पूल बांधून देण्याचे ठेकेदारांनी सांगितले होते, पण सध्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ताही सोडण्यात आला नसल्याची तक्रार शेतकरी वर्गातून केली जात आहे। तोरणी ते भोसगे रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छोडू असा इशारा सरपंच सिद्धाराम हंदराळ व पोलीस पाटील महादेव बिराजदार यांनी दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते माजी मंत्री तटकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तटकरे यांनी आपण स्वामी भक्त असून जेव्हा सोलापूरला येतो तेव्हा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतो असे म्हणाले। या प्रसंगी गिरीश पवार, सुंदर जाधव, मच्छिंद्र सावंत, श्रीशैल गवंडी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात माजी मंत्री सुनील तटकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तटकरे यांनी अन्नछत्र मंडळात सदिच्छा भेट दिली। मंडळाचे सचिव श्याम मोरे यांच्या हस्ते सुनील तटकरे व सौ तटकरे यांचा सत्कार करण्यात आला। स्वामी भक्तांकरिता अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मंजयराजे भोसले व त्यांचे पुत्र अमोलराजे भोसले यांनी योग्यरित्या विविध संकल्पना राबवून भक्तांची सेवा केली आहे, असे माजी मंत्री तटकरे यांनी सांगितले। या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, अप्पा हंचाटे, लक्ष्मण पाटील, महांतेश स्वामी, एस के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळा पोळ आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते। अक्कलकोट तहसील कार्यालयात मतदार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली। सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मतदार जनजागृती अभियान अंतर्गत सह्याची मोहीम राबविण्यात आली। मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा आपला अधिकार आहे, ती राष्ट्रीय जबाबदारी आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले। या प्रसंगी मतदान नोंदणी अधिकारी श्रीमती चव्हाण यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते।